निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो ताई, श्री हा, स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई, बोला. मला अनुभव शेअर करायचा होता. हा, करा ना ताई. नाव वगैरे तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. हो, मी सांगते. मी पल्लवी चव्हाण बोलते, दाताळ्यावरून. हा काल मी कॉल केला होता तुमचा, रात्री 11:30 वाजता आला होता. तेव्हा मुलं झोपलेली होती म्हणून मी काही बोलले नाही नंतर. अच्छा अच्छा अच्छा, हो का. हा हा हा. छोटासाच अनुभव आहे, 5 मिनिटं लागतील. हो, सांगा सांगा. मला 8 दिवस नाही का सर्दी, ताप, खोकला आहे. आता ते व्हायरस आहे ना सगळ्याकडे. हो. हा, मग आम्ही, माझी मुलं, आम्ही सगळेच बिमार पडलेलो आहोत. हा आणि 8 ते 10 दिवसामध्ये मी स्वामींना, म्हणजे स्वामींची सेवा करू शकली नाही, कारण की अंघोळ केली की ताप यायचा. हा 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 हा. मग 10 दिवसामध्ये कसं 2-3 दिवस अंघोळ केली आणि गॅप ठेवायची. मी गॅप ठेवला तरी ताप यायचा. अरे बापरे. हा हा. आणि अंघोळ जर केली तर जास्त यायचा. मग आम्हाला असं वाटलं टायफॉइड किंवा मलेरिया असू शकतो. अरे बापरे. हा हा. काल संध्याकाळी मी असं म्हणजे विचार केला होता की काल किंवा आज रक्त चेक करू, हा ब्लड हा साठी पाठवू त्याच्यासाठी. हा. पण ते काय झालं, काल बुधवार होता ना, हो हो. तर आज बुधवार होता. आणि मग मी स्वामीला म्हटलं, 10 दिवस झाले तुम्हाला दिवा नाही लावला, अगरबत्ती नाही ओवाळली, काही नाही. हा हा. आणि आता जर मी अंघोळ केली नाही तर तुमच्यासाठी मी पाणी कसं का भरू स्वच्छ, बरोबर. आणि कशी पण सेवा करू तुमच्यासाठी. ना आमची नळ 8 दिवसातून एकदा येतात किंवा 10व्या दिवशी येतात. अगो बाई. मग हो. आणि मग मी स्वामीला म्हटलं, हे बघा म्हटलं, माझं म्हटलं जाम डोकं दुखत आहे आणि ताप पण भरपूर आहे. म्हणजे असं तापल्यासारखं असे हातपाय लागत होते मला. हा. आ- आणि हे वापरण्याचं पाणी भरेपर्यंत माझं जे अंघोळीचं पाणी होतं ते थंड झालेलं होतं, कोमट. हा हा हा. आणि अंगाला ताप. मग कोमट पाणी म्हटलं, स्वामी आता पाणी परत तापवलं तर नळ चाले जातील. मग हा. तुमच्यासाठी मी स्वच्छ पाणी भरू नाही शकणार. मी आता हे बरोबर. कोमट पाणी अंगावर घेते. माझं डोकं दुखत आहे, मला ताप पण आहे. हा. जर मला ताप आला तर तुम्ही माझी काळजी घ्या. हे हम्म. तुमच्यावर, कारण कारण मी तुमच्यासाठी पाणी स्वच्छ भरते आणि तुमच्यासाठी मी अंघोळ करते, असं मी बरोबर. स्वामीला हा सांगितलं. हा हा हा. तर मी कोमट पाणी अंगावर घेतलं, केस वगैरे धुतले. बापरे, एवढ्या आणि तापात. हो, म्हणजे असं एकदम, आणि डोकं इतकं दुखत होतं म्हणजे मला 4 महिन्याचं बाळ आहे ना, हो हो. तर डिलिव्हरी झाली तेव्हापासून माझं डोकं कधी कधी दुखतच राहते. ते यावेळेस मी व्यवस्थित बांधलं नव्हतं ना, अरे बापरे. हा त्याच्यामुळे मग माझं डोकं असं धरलेलंच होतं 2-3 महिने झाले. हा. आणि ताप 10 दिवस झाला ताप होता. तरी मी स्वामींना म्हटलं, मी तुमच्यासाठी आता पाणी भरते, मला हा. ताप येऊ नका देऊ, आणि आला तर तुम्हीच काळजी घ्या, माझं काळजी करणारं कोणीच नाही. आई ग. हा असं हा. म्हटलं. आणि मी ते कोमट पाण्यानेच केस धुतले, अंघोळ केली, बाहेर हा आली, पाणी भरलं पिण्याचं. हा. आणि ते पाणी भरलं पिण्याचं, अजून सुद्धा माझं डोकं दुखलं नाही आणि माझा जो ताप होता तो पूर्ण निघून गेला. ओ. अरे वा. आणि ही कालचीच गोष्ट आहे. ही कालचीच गोष्ट आहे. काल बुधवार होता ना, तर बरोबर. हा. आजपासून मला सेवा चालू करायच्या होत्या. अरे मग वा. माझा ताप नाही, काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे मी एक गोळी सुद्धा घेतली नाही. ओ. मस्त. किती म्हणजे कमाल. इतकं, हो ना, नाहीतर ना अंघोळ केली तरी मला ताप यायचा, नाही केली तरी ताप यायचा, असं होतं. हे अरे 10 दिवस बापरे. झाले. दवाखान्यात गेलेच नाही. नाही, एकही गोळी घेतली नाही मी. बापरे, पण दवाखान्यात कधी जायचं पण ताई. नाही स्वामींना जास्त संकटात नाही टाकायचं. नाही, गोळ्या आणलेल्या होत्या. मी आधी गोळ्या घेतल्या ना, 7-8 दिवसाआधी गोळ्याच घेऊनच राहिली ना, पण गोळ्याने मला फरक नाही पडला. पण हा हा. स्वामीला सांगितलं, गोळी केली तर मला फरक पडला. हा हा. खूप छान ताई. आणि हा, बोला. परवा
परवाचा एक अनुभव होता माझ्या आईचा. हा हा माझ्या आईने माझ्या आईकडे जास्त देव नाही, एक साईनाथाची मूर्ती आहे, एक स्वामींचा फोटो आहे हा. आणि गणपती म्हणून ते लाल सुपारी आणि एक नाणं आहे. अरे बापरे. कारण हा त्या हा कारण त्यांचे जे देव आहे ना ते गावाकडे आहे, आईकडे काही एवढे मूर्त्या नाहीये. हा म्हणजे मग माझ्या आईने काय केलं, साईनाथाची मूर्तीची अंघोळ घातली हा आणि स्वामींचा फोटो होता तो हा पुसून काढला हा आणि ते नाणं आणि लाल सुपारी हे हा समजा गणपतीची अंघोळ घातली. हा. आणि नंतर आईला वाटलं आपण जे अंघोळ घातलेले पाणी आहे संध्या पात्रात, हे पाणी आपण तांब्यामध्ये काढून बाहेर झाडाला टाकून देऊ. हो हो माझ्या आईने बाकीची ही सर्व सेवा केली आणि हा त्याच्यानंतर ते पाणी जेव्हा तांब्यात ओतलं ना तर हा. शेवटची धार ही कुंकुवाची पडली, लाल, एकदम लाल. बापरे. हा साईनाथालाही कुंकू वाहत नाही किंवा स्वामींच्या फोटोलाही कुंकू वाहत नाही. मग बरोबर, आपण अष्टगंध वाचतो त्यांना. हा मग ते पाणी लाल कसं काय? कमाल आहे. नंतर आहे ना, नंतर मग हो. लक्षात लगेच आईने विचार केला की पाणी लाल कसं काय झालं, याच्यामध्ये कुंकू कुठून आलं. असं हो. म्हणताबरोबर डायरेक्टली स्वामीने आठवण दिली आईला अय्या. की तू आमची सेवा तर केली पण गणपतीची सेवा केली का, गणपतीला हळद कुंकू वाहलं का. ओ बघा. म्हणजे गणपतीची सेवा झाल्याशिवाय स्वामींना पण सेवा पूर्ण होत नाही ना नाही स्वामींची. होत, अगदी बरोबर आहे. कुठल्याही पूजेच्या आधी आपण गणपतीचं करतोच. हा, मग माझे हळद कुंकू वाहायचं विसरली होती गणपती बाप्पाला आणि स्वामींची आणि साईनाथाची पूजा करून घेतली. नंतर हो. ते पाणी ऑटोमॅटिक लाल झालं की तू बापरे. कुंकू लावायची विसरली. या किती कमाल आहे बघा. खरंच मी ते खूप तुम्हाला मी तुम्हाला अनुभव शेअर केला आणि त्याच्यानंतर मंगळवारी हा कुंकवाचा आला आणि काल बुधवारी मला हा बघा. पाण्यात ते तापीचा. अनुभव शेअर केला की आपल्याला अजून अनुभव येतातच ताई. हो खूप छान. मी शेअर करते ताई. हो हो, ठीक आहे. श्री स्वामी मला समर्थ. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.